नमस्कार. माय मराठी चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 5वीच्या आनंदी या पाठ्यपुस्तकातील पाठ 5वा बेडूक काय शिकेल हा पाठ याचे वाचन आणि स्पष्टीकरण आपण पाहणार आहोत. बघा मुलांनो, इथे एक चित्र दिलेले आहे. या चित्रामध्ये तुम्हाला काय बरं दिसत आहे? तर या चित्रामध्ये आपल्याला एक तलाव दिसत आहे. या तलावामध्ये एक बेडूक आहे जो कमळाच्या पानावर बसलेला आहे आणि काही छोटे छोटे अशा मासोळ्या दिसत आहेत, मासे दिसत आहेत, कमळाची फुले आहेत, गवत उगवलेले आहे, छोटे छोटे डोंगर आहेत आणि बाजूला झाडी सुद्धा आहेत, कारण हे आहे एका जंगलातलं चित्र. चला तर मग आपण पाहूया पाठ बेडूक काय शिकेल. एका घनदाट जंगलात एक सिंगरी नावाचा तलाव होता. तलावाचे नाव आहे सिंगरी. हा तलाव एका घनदाट जंगलात होता. घनदाट म्हणजे डेन्स फॉरेस्ट. त्या तलावात भरपूर रंगबिरंगी मासे राहत असत. त्यात एक सोनेरी रंगाची मासोळी राहत होती. तिचा रंग सोन्यासारखा होता, म्हणून तिला सर्व सुनहरी अशी हाक मारत असत. बघा, एका जंगलामध्ये एक सिंगरी नावाचा तलाव होता. त्या जंगलामध्ये रंगबिरंगी मासे होते आणि एक मासोळी होती जिचा रंग सोनेरी सोन्यासारखा होता, म्हणून सर्वजण तिला सुनहरी म्हणत असत. त्याच तलावात एक बेडूक पण राहत असे. त्याचे नाव फटू होते. फटू कधी जमिनीवर बसत असे तर कधी पाण्यात उड्या मारत असे. बघा, बेडकाचं नाव आहे फटू आणि मासोळीचे नाव आहे सुनहरी. एके दिवशी फटू बेडूक सुनहरीच्या जवळ आला आणि म्हणाला, सुनहरी ताई, मला तुझ्यासारखे पोहायला शिकायचे आहे. तू मला पोहायला शिकवशील का? सुनहरी म्हणाली, हो हो, का नाही, तू उद्या सकाळीच ये. दुसऱ्या दिवशी बेडकाने पाण्यात उडी मारली. सुनहरीने त्याला पोहायला शिकवायला सुरुवात केली. बघा, हा फटू सुनहरीला म्हणतोय की मला तुझ्यासारखे पोहायला शिकायचे आहे, तू मला शिकवशील का? सुनहरी लगेच हो म्हणाली आणि तिने दुसऱ्या दिवशी त्याला बोलवलं. सुनहरीने त्याला पोहायला शिकवायला सुरुवात केली. असेच 1-2 दिवस गेले. फटू बेडकाचा जीव गुदमरून गेला. त्याने विचार केला, पहाटे कोण उठणार, इतकेच ठीक आहे असे म्हणून तो परत सुनहरीकडे गेलाच नाही. म्हणजे बघा, फटू अर्धवट पोहायला शिकलेला होता. थोड्या दिवसांनी फटूने आकाशात पक्ष्यांना उडताना पाहिले. इथे चित्रामध्ये आपल्याला दिसतंय की एक पक्षी इथे बसलेला आहे आणि आता फटू या पक्षाशी काहीतरी बोलत आहे. आता त्याला आकाशात उडावेसे वाटू लागले. तेवढ्यात तिथे एक चिमणी आली. हा जो पक्षी आहे हा चिमणी आहे. फटूने चिमणीला विचारले, चिमणी ताई, तू मला तुझ्यासारखे उडायला शिकवशील का? चिमणी म्हणाली, हो हो, का नाही, शिकवेन ना, तू उद्या सकाळी ये. दुसऱ्या दिवशी फटू बेडूक चिमणीकडे गेला. मग 2-3 दिवस त्याचे उडण्याचे प्रयत्न चालू होते, परंतु तो जास्त उंच उडू शकत नव्हता. पण त्याला लांब उड्या मारायला येऊ लागल्या. फटूला आता उड्या मारण्याचा पण कंटाळा येऊ लागला. चिमणी मात्र फटूची वाट पाहत होती, पण फटू नंतर चिमणीकडे गेलाच नाही. बघा मुलांनो, फटूने आधी सुनहरी मासोळीकडून पोहायला शिकले, तेही अर्धवट, आणि आता या चिमणीकडून उडायला शिकले, तेही अर्धवट. चिमणी म्हणाली, कोणतेही नवीन काम कष्ट, सराव आणि अभ्यासानेच करता येते. फटू बेडकाला कष्ट करायची सवय नव्हती. तो आळशी होता, म्हणून तो काहीच शिकला नाही. ना त्याला उडता येत होतं, ना त्याला नीट पोहता येत होतं. तात्पर्य, आळशीपणामुळे कुणाचेही नुकसानच होते. इथे शब्दार्थ दिलेले आहेत. हे शब्दार्थ तुम्ही वाचायचे आहेत. अशा प्रकारे आपण बेडूक काय शिकेल या पाठाचे वाचन आणि स्पष्टीकरण पाहिले. व्हिडिओच्या पुढील भागात आपण या पाठाचे प्रश्न उत्तर पाहूया. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.